नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आम्हाला एक सेलिब्रेशन करायचं होतं, त्यामुळे केक शॉपमध्ये आलो आणि केक घेतला. आणि इथल्या पेस्ट्री इतक्या मस्त मिळतात ना, आम्ही महिन्यातनं एकदा तर पेस्ट्री ट्राय करतोच. इथली वेगवेगळ्या फ्लेवरची खूप टेस्टी असतात. केक घेतला आणि बाहेर गेलो. खरं तर घरी सेलिब्रेशन करायचं होतं, पण अचानक प्लॅन चेंज झाला आणि मग बाहेर आलो. बड्डे कोणाचा पण असू दे, ॲनिव्हर्सरी कोणाची पण असू दे, बिचारी मुलं ना अशी वाट बघत असतात कोणता केक आणलाय आणि कधी खायला भेटेल. तर आम्ही चॉकलेटचा केक आणला होता आणि मुलांना आवडेल असंच आम्ही केक आणला होता, कारण काही पण असो त्यांना आवडला पाहिजे, कारण आपल्यापेक्षा जास्त ते एक्सायटेड असतात. तर या दोघांची ॲनिव्हर्सरी होती 10वी. ही माझी मोठी बहीण आणि मोठे भाऊजी आहेत आणि ही त्यांची क्यूट अशी पोरं. इतकी खुश झाली ना चॉकलेटचा केक आणल्यावरती, आणि बिचारी बघा कशी छान प्रेमाने खाऊ घालतात मम्मी पप्पांना, कारण 10वी ॲनिव्हर्सरी आहे. सो असं छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही आणि मग नंतर जेवण ऑर्डर केलं. इथलं स्पेशल आहे अख्खा मसूर, तो पण मागवला होता. आणि बघा मी व्लॉगिंग करते तर आजकाल आहे ना ही पण व्लॉगिंग करायला लागली. माझा अवतार थोडा स्किप करा, कारण मी डायरेक्ट क्लासवरून आली, अचानक प्लॅन ठरला आहे. त्यामुळे ही बघा, हॅलो कसे आहात तुम्ही. आजकाल मम्मीचा मोबाईल घेऊन आहे ना ती तेच करते. इथलं स्पेशल सगळं जेवण मागवलं, अख्खा मसूर, डाळ तडका वगैरे वगैरे. जेवण केलं मस्त पोट भरून. इथली रोटी खूप मोठी असते आणि खरंच क्वालिटी जेवणाची खूप मस्त आहे. इथे मूर्तीसुद्धा आहे खूप छान देवाची. आणि इथलं मस्त काम केलं हॉटेलचं. मला हे हॉटेल खूप जास्त आवडतं. आजकाल आम्ही खूपदा येतो इथे, शिवराज ढाबा. आणि रोड टच आहे कामोठ्यावरनं. तुम्ही जर इथं कधी जात असाल ना, अगदी हायवेवरनं स्पष्ट दिसतं इथले सगळे हॉटेल. नक्की एकदा इथं तुम्ही येऊन जेवण करा, खूप मस्त टेस्ट आहे यांच्या जेवणाची आणि प्राईस पण खूप कमी आहे. आणि कळंबोली रोडचं काम चालू आहे, त्यामुळे कामोठ्याला एवढ्या ट्रॅव्हल्स लागल्या होत्या ना गावाला जायच्या खूप. आणि इतकी थंडी वाजली ना, हायवेला खूप जास्त थंडी पडली आजकाल इथे मुंबईला तरी. मग काय, घरी आल्यावर ह्यांचं खेळणं चालू झालं तिघांचं, परत मस्ती. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.